हिवाळ्यामध्ये आपल्या सगळ्यांच्याच घरी डिंकाचे लाडू जरूर बनवले जातात. आज आपण त्यांचीच रेसिपी बघणार आहोत. पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने डिंकाचे लाडू बघणार आहोत. कोणीही लाडू अगदी सहज बनवू शकतात. इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण डिंकाचे लाडू करूया. तर लाडू करण्यासाठी इथे मी 3 वाट्या खारीक पावडर घेतलेली आहे. ही खारीक पावडर मी घरी मिक्सरवर खारीक दळून बनवलेली आहे. तुम्ही खारीक पावडर रेडीमेडसुद्धा वापरू शकता. खारीक पावडर आपल्याला 1-2 मिनटं थोडी भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. इथे मी 3 वाट्या किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. खोबरंसुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवून छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे तांबूस रंगावरती. त्यानंतर आता आपण या कढईमध्ये 4 चमचे तूप घालूया आणि इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. ते सुद्धा आपण एक एक करून आता छान कुरकुरीत होईपर्यंत गोल्डन रंगावरती भाजून घेऊया. ड्रायफ्रूट्समध्ये इथे मी अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत. हे सर्व पदार्थ भाजून घेतल्यामुळे लाडू छान टिकतात, लाडू लवकर खराब होत नाही. यानंतर इथे मी आता थोडे अक्रोड घातलेले आहेत. अक्रोडसुद्धा आपण तुपावरती छान खरपूस भाजून घेऊया. आता इथे मी याच तुपामध्ये 2 वाटी मकाना घेतलेला आहे. मकानासुद्धा आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मकाना घातल्यामुळे लाडूला खूप छान चव येते. या इथे आता मकानासुद्धा छान भाजून झालेला आहे. याच कढईमध्ये मी आता अजून 2 चमचे तूप घालणार आहे आणि डिंक तळून घेणार आहे. डिंक छान फुलला की मग आपण तो बाहेर काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण आता सगळे ड्रायफ्रूट्स छान भाजून घेतलेले आहेत. आता आपण मिक्सरमध्ये ते एक एक करून बारीक करून घेऊया. सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या भांड्यात काजू, बदाम आणि अक्रोड घालून त्यांची पावडर बनवून घेऊया. ड्रायफ्रूट छान बारीक झालेले आहेत. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये डिंक घालून घेऊया आणि डिंकाचीसुद्धा अशीच बारीक पावडर करून घेऊया. हे बघा, या इथे आता डिंकसुद्धा व्यवस्थित बारीक झालेला आहे. आता आपण मकाण्याची अशीच पावडर तयार करून घेऊया. इकडे आपण भाजून घेतलेलं खारीक आणि खोबरं व्यवस्थित थंड झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण मिक्सरवरती बारीक करून घेतलेली जी काही पावडर आहे ती एक एक करून घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. सगळ्यात आधी ड्रायफ्रूटची पावडर घातली आहे, त्यानंतर डिंक पावडर घातली आहे आणि मग मकाना पावडर घातली आहे. आता हे सगळं मिश्रण आपण हाताने एकजीव करून घेऊया. आता आपल्याला यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे, म्हणजे लाडूला खूप छान फ्लेवर येतो. साधारण अर्ध जायफळ मी इथे किसून घातलेलं आहे. आता आपल्याला एका कढईमध्ये 2 चमचे तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 वाट्या बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. गूळ इथे आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. हे बघा, आता यामध्ये मी अगदी 2 चमचे पाणी घातलेलं आहे. गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे, गरम करून घ्यायचा आहे व्यवस्थित, म्हणजे पाक बनवायचा नाही आहे. गूळ छान वितळलेला आहे. आता आपण गूळ या मिश्रणावरती घालून घेऊया. गरम असतानाच हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला चमच्याने थोडं मिक्स करायचं आहे, नंतर हाताने मिक्स करायचं आहे. आणि आता यात आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. इथे मी साधारण 4 ते 5 पळी साजूक तूप वापरलेलं आहे लाडू बनवण्यासाठी. गूळ वितळून घेतल्यामुळे लाडू अतिशय छान होतो. हे बघा, या इथे आता आपण लाडू तयार करून घेतो आहे. तुम्हाला आवडेल तशा लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता. हे बघा, अशा पद्धतीने आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपला डिंकाचा लाडू इथे तयार झालेला आहे. मी अशाच पद्धतीने सगळे लाडू तयार करून घेते आणि इथे हिवाळ्यासाठी स्पेशल असे आपले डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत. हे बघा, खूप सुंदर लाडू तयार होतो. तुम्हीसुद्धा या हिवाळ्यात ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि मला जरूर कळवा. अमृताज टेस्टी किचनला सबस्क्राईब करा.